धनु राशीच्या सर्व प्रियजनांनो, लक्ष द्या, पुढचा आठवडा तुमच्या आयुष्यात बदल घडवणार आहे. 13 ते ऑक्टोबर 20 हा काळ फक्त एक आठवडा नाही, तर ग्रहांचा जबरदस्त प्रभाव असलेला काळ आहे. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी परीक्षा घेणारी आहे. हे शब्द घाबरवण्यासाठी नाहीत, तर वेळेआधी सावध करायला आहेत. शनी, राहू आणि मंगळ यांचा एकत्र प्रभाव तीव्र असणार आहे. त्यामुळे निर्णय घेताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात चुकीचे पाऊल मोठं नुकसान देऊ शकतं. पण जर तुम्ही सावध राहिलात तर संकट सहज टाळता येईल. पहिला इशारा, आर्थिक फटका. या आठवड्यात पैशांचा विचार दोनदा करा. गुंतवणूक, कर्ज, उधारी किंवा करार काहीही करताना विचारपूर्वक वागा. नवीन गुंतवणुकीचे आमिष दिसेल पण शेवटी तोटा होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन व्यवहार करताना फसवणुकीपासून जपा. अनोळखी लिंक, कॉल किंवा गुंतवणुकीचे वायदे टाळा. विश्वास ठेवायचा तर दस्तऐवज पाहूनच ठेवा. ग्रहांच्या नजरेत तुमचा पैसा आहे, त्याचं रक्षण तुमच्या हातात आहे. दुसरा इशारा, आरोग्याची काळजी. थकवा, डोकेदुखी, रक्तदाब किंवा मानसिक तणाव वाढू शकतो. जर शरीर इशारा देत असेल तर ऐका, दुर्लक्ष करू नका. जास्त काम किंवा ताण घेऊ नका. प्रवास करताना सावध राहा, वाहन हळू चालवा. आरोग्याचे नुकसान परत मिळवता येत नाही, त्यामुळे सावधगिरीचं कवच घाला. योग, ध्यान आणि शांत संगीत मन शांत ठेवेल. तिसरा इशारा, शत्रूंची हालचाल. ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडूनच धोका संभवतो. कार्यालयात स्पर्धा वाढेल, गैरसमज पसरवले जाऊ शकतात. कुणावर आरोप करू नका पण निरीक्षण ठेवा. तुमचं यश इतरांना चटका देऊ शकतं. म्हणून गुप्त योजना गुप्त ठेवा. चौथा इशारा, नातेसंबंधात वाद. घरात मतभेद, जोडीदाराशी तणाव किंवा गैरसमज वाढू शकतात. काही शब्द बोलून नात तुटू शकतं. रागात प्रतिक्रिया देऊ नका, शांत राहा. समजून घेणं हा या आठवड्याचा सर्वात मोठा उपाय आहे. जुन्या गोष्टी उकरू नका, नव्या विचारांनी वागा. कुटुंबात शांतता ठेवा, कारण मतभेद दीर्घकाळ राहू शकतात. पाचवा इशारा, मानसिक तणाव आणि अस्वस्थता. या आठवड्यात मन विचलित होऊ शकतं. निर्णय घेण्यात गोंधळ, झोप कमी, विचारांचा ताण जाणवेल. ही परिस्थिती तात्पुरती आहे पण संयम राखा. दररोज 10 मिनिट ध्यान करा. मोबाईल आणि सोशल मीडियापासून अंतर ठेवा. स्वतःला दोष देऊ नका, हा फक्त ग्रहांचा दबाव आहे. मन शांत ठेवा, कारण विचारांवर नियंत्रण म्हणजे विजय. आता उपाय ऐका, कारण ग्रहांचा परिणाम कमी करता येतो. सकाळी उठून श्री हनुमान चालीसा वाचा. ओम नमः शिवाय किंवा ओम भ्रम बृहस्पतये नमः जपा. गुरुवारी पिवळ्या रंगाचा वापर करा. पिवळं फळ किंवा अन्न दान करा. घरात धूप किंवा गुगुळदाणी लावल्याने नकारात्मकता कमी होते. घरातील देवासमोर पाण्याचा कलश ठेवा आणि प्रार्थना करा. आरोग्यासाठी दररोज किमान 15 मिनिट चालणे आवश्यक. जुन्या वादांपासून दूर राहा. नवीन सुरुवातीसाठी शांत मन तयार ठेवा. कोणताही मोठा निर्णय पुढे ढकला. या आठवड्यात सावध राहणं म्हणजे स्वतःचं रक्षण. तुमचं शांत मन ग्रहांचं संतुलन साधेल. विचारपूर्वक निर्णय घेतलात तर संकट सहज पार होईल. धनु राशीच्या लोकांनी संयम आणि श्रद्धा ठेवा. ग्रहांचा वादळ जरी आले तरी श्रद्धेचा दीप स्थिर ठेवा. संकट कमी करण्यासाठी एक वचन पाळा, रागावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक राहा, कारण सकारात्मकता ग्रह बदलते. शत्रू हसतील पण तुम्ही शांत राहिलात तर ते थांबतील. मनात श्रद्धा आणि ओठांवर प्रार्थना ठेवा. सावधगिरीचं कवच तुमचं रक्षण करेल. अवघड काळ संपतो पण तुमचा आत्मविश्वास कायम राहतो. विश्वास ठेवा, हा काळ संपल्यानंतर नवं तेज मिळेल. आठवा, प्रत्येक ग्रह परीक्षा घेतो पण संयमी व्यक्ती उत्तीर्ण होते. सकाळी सूर्यनमस्कार करा आणि दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. संध्याकाळी शांततेत दिवसाचे चिंतन करा. लहानसहान आनंदाचा अनुभव घ्या. या आठवड्यात थांबणं हे हार नाही, ती बुद्धिमत्ता आहे. तुमच्या घरात देवतेची प्रार्थना करा, मनाला शक्ती मिळेल. श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण करा, ते तुमच्या सोबत असतील. धनु राशीच्या सर्व मित्रांनो, वेळ आली आहे सावध होण्याची. संकट टाळणं शक्य आहे, फक्त सजग राहा. विश्वास, संयम आणि श्रद्धेने ग्रहांचा खेळ बदलता येतो. हा आठवडा भयानक असला तरी तुम्ही त्यापेक्षा बलवान आहात.
म्हणून सावध राहा, शांत राहा आणि पुढे चाला. श्री स्वामी समर्थ. जय 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 स्वामी समर्थ.